नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पाठिंबाच्या तासाला आपण उद्योजकतेचा विकास हे प्रकरण सुरू केलं आहे आणि या प्रकरणामध्ये आपण अभ्यास करत असताना 2 ते 3 पॉईंट जे आहेत आपले झाले, त्यामध्ये उद्योजकाची वैशिष्ट्य असतील, उद्योजकाचे कार्य आहेत, हे जे काही भाग आहेत ते भाग आपण अभ्यासलेत. आणि या तासाला आपल्याला उद्योजकतेचा विकास किंवा उद्योजकते विकासाची वैशिष्ट्य जे आहेत ती वैशिष्ट्य आपल्याला बघायची आहेत. आता थोडक्यामध्ये आपण जर पाहिलं तर उद्योजकता म्हणजे काय, तर उद्योजकता ही व्यक्ती किंवा व्यक्तिसमूहाचे हेतुपूर्ण कार्य आहे, ज्यामध्ये आर्थिक वस्तू व सेवांच्या निर्मितीतून नफा मिळण्यास सुरुवात होते, तो टिकवणे आणि वाढवणे यांचा देखील समावेश त्यामध्ये होतो. म्हणजे उद्योजकता आपण जर पाहिलं तर उद्योजकतेचा अर्थ काय होतो आहे, सुरुवातीला आपण तो पाहूया. अगोदर उद्योजकतेचा अर्थ काय, तर उद्योजकता हे व्यक्ती किंवा व्यक्तिसमूहाचे हेतुपूर्ण कार्य, ज्यामध्ये आर्थिक वस्तू व सेवांच्या निर्मितीतून नफा मिळण्यास सुरुवात करणे, तो टिकवणे आणि वाढवणे याचा समावेश होतो. म्हणजे उद्योजकता ही काय आहे, तर उद्योजकता एक प्रक्रिया आहे आणि ज्या प्रक्रियेमध्ये आर्थिक वस्तू आणि सेवांच्या निर्मितीतून सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की नफा मिळवायचा आहे किंवा नफा मिळवायला सुरुवात करायची आहे. नफा मिळवायला सुरुवात केल्यानंतर तो नफा टिकवायचा आहे आणि तो नफा वाढवायचा आहे. अशा 3 ज्या काही कृती आहेत, या 3 कृतींचं एकत्रीकरण जे आहे ते एकत्रीकरण ह्या उद्योजकतेमध्ये आहे. म्हणजे उद्योजकता कसा आहे, तर उद्योजकता हे व्यक्ती किंवा व्यक्तिसमूहाचं हेतुपूर्ण कार्य आहे आणि ज्यामध्ये नफा मिळवायला सुरुवात करायची, तो नफा टिकवायचा आहे आणि तो नफा वाढवण्यासाठी प्रयत्न करणं यांचा जो काही समावेश आहे हा समावेश यामध्ये होतो आहे. तर उद्योजकता आपण जर पाहिलं तर आपल्याला पाहायचं आहे वैशिष्ट्य जे आहेत, हा भाग जो आपण अभ्यासणार आहे. आणि यामध्ये एकूण किती पॉईंट्स आहेत, तर 8 पॉईंट्सचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पहिला आहे नाविन्यपूर्ण, या अगोदर देखील तो भाग आपण पाहिलेला नवनिर्मितीचा. दुसरा आहे आर्थिक कृती, तिसरं संघटनेची बांधणी, चौथं सर्जनशील कार्य, पाचवं व्यवस्थापकीय कौशल्य आणि विकास, 6वं आहे कौशल्यपूर्ण व्यवस्थापन, 7वं जोखीम आणि 8वं जे आहे ते आहे रिक्त भरण कार्य. असे एकूण 8 जे काही पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स आपल्याला अभ्यासायचे आहेत. सुरुवात करूया आपण. पहिला जो काय पॉईंट आहे तो पॉईंट आपण अगोदर अभ्यासूया. तर पहिला पॉईंट आहे नाविन्यपूर्ण. उद्योजकता ही प्रक्रिया कशी आहे, ही नाविन्यपूर्ण प्रक्रिया आहे. आता नाविन्यपूर्ण म्हणजे काय, तर ह्यामध्ये नवनिर्मिती असते, नवनवीन गोष्टींचा शोध ह्यामध्ये घेतला जातो. नवीन तंत्रज्ञानाची पद्धती, कच्च्या मालाचे नवीन स्रोत आणि विशिष्ट उत्पादनासाठी नवीन बाजार निर्माण करणे यांचा अंतर्भाव ह्यामध्ये होतो. आणि वेगवेगळ्या ग्राहकांची आवड निवड बदलत असताना ग्राहकांना संतुष्ट करण्यासाठी, वस्तूचे उत्पादन करण्यासाठी उद्योजकांना हे संशोधन आणि विकास कार्य करावे लागतं. म्हणजे आपण पहिला भाग आपण जर पाहिला वैशिष्ट्यामध्ये तर तो आहे नाविन्यपूर्ण. आणि नाविन्यपूर्ण म्हणजे काय, तर इनोव्हेशन. आणि इनोव्हेशन म्हणजे काय, की यामध्ये नवनवीन पद्धतीचा शोध घ्यायचा आहे. नवनवीन पद्धती असतील, ह्या कोणत्या पद्धती, तर ह्या पद्धती आहेत टेक्निकच्या, म्हणजे जे तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानाच्या नवीन पद्धती असेल. त्यानंतर जे रॉ मटेरियल असेल, ज्याला आपण कच्चा माल असं म्हणणार आहे, कच्च्या मालाचे विविध स्वरूपाचे स्रोत. आपण ज्या ठिकाणी उत्पादन संस्था सुरू करणार आहे त्या ठिकाणी जवळ कुठं जर आपल्याला कच्चा माल उपलब्ध होत असेल तर अशा नवीन स्रोताची निर्मिती करणं असेल किंवा त्याचा शोध घेणं असेल आणि विशिष्ट उत्पादनासाठी नवीन बाजार निर्माण करणं असेल, अशा अनेक बाबी जे त्या बाबी ह्यामध्ये होतात. आणि हे करत असतानाच ग्राहकांची आवड निवड लक्षात घ्यायची आणि ग्राहकांना संतुष्ट करण्यासाठी, वस्तूचे उत्पादन करण्यासाठी उद्योजकांना हे संशोधन आणि विकास कार्य जे ते कार्य करावं लागतं. तर असा भाग आहे पहिला. तर पहिला काय पाहिला आपण, इनोव्हेशन, ज्याला आपण काय म्हणतोय, नाविन्यपूर्ण असं म्हणतोय. त्यानंतर दुसरा आहे आर्थिक कृती. आता आर्थिक कृती म्हणजे काय, ते उद्योजकता ही आर्थिक कृती ह्या अगोदर देखील आपण पाहिलं. कारण हे पाहत असताना 3 बाबी यामध्ये आपण पाहिलेत. एक म्हणजे काय, की या प्रक्रियेमध्ये नफा मिळवण्यासाठी प्रयत्न केला जातो. पहिली गोष्ट नफा मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. दुसरा, तो नफा टिकवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. आणि तिसरा, तो नफा वाढवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. आणि हा नफा म्हणजे काय, तर नफा ही एक आर्थिक बाब आहे. हा नफा कसा मिळतो व्यवसाय संस्थेला, तर पैशाच्या स्वरूपामध्ये मिळणार आहे. उद्योजक ग्राहकांच्या गरजेनुसार नवीन उत्पादन करतो आणि यामुळे मानवाच्या गरजा भागवणे आणि त्याचबरोबर एक चांगलं जीवनमान देणे अशी उद्योजकाची भावना असते. आणि ज्ञान व कौशल्यावर आधारित ही एक शास्त्रशुद्ध योजना आहे. म्हणून उद्योजकता ही एक आर्थिक क्रिया आहे. उद्योजकता कशी क्रिया आहे, तर आर्थिक क्रिया आहे. का आर्थिक क्रिया, कारण ह्यामध्ये मानवाच्या ज्या गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण, ह्या ज्या मूलभूत गरजा जे आहेत, हे मूलभूत गरजा भागवणं आणि त्याचबरोबर एक चांगलं जीवनमान जे हे जीवनमान प्रदान करणं, या बाबींचे जो काय समावेश आहे हा समावेश यामध्ये होतो. आणि हे कशावर अवलंबून आहे,
हे अवलंबून आहे ज्ञान आणि कौशल्यावर. म्हणून ह्याला काय म्हटलं जातं, तर उद्योजकता ही एक आर्थिक क्रिया आहे असं याला म्हटलं जातं. तिसरं आहे त्यानंतर संघटनेची बांधणी. आपण व्यवस्थापनाची जी काही कार्य आहे अगोदर आपण पाहिली, तर त्या व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये देखील ऑर्गनायझिंग असा एक भाग बघितला आहे, संघटना असं किंवा संघटन असा एक भाग आपण पाहिलेला आहे. आणि ज्यामध्ये काय केलं जातं की विविध घटकांचं एकत्रीकरण त्यामध्ये केलं जातं. ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे की संघटनेच्या बांधणीमध्ये हे एक असं कार्य आहे की जिथे उत्पादनाच्या विविध घटकांचे संघटन केलं जातं. आता उत्पादनाच्या विविध घटकांचं संघटन म्हणजे काय, तर उत्पादनाच्या विविध घटकांचं आपण त्याला काय म्हणू शकतोय, एकत्रीकरण असं म्हणू शकतोय. अनेक घटक जे ते अनेक घटक काय करायचे तिथं एकत्रित करायचे आणि एकत्रित करून काय निर्माण करायचं आपल्याला, स्थल उपयोगिता, काल उपयोगिता आणि रूप उपयोगिता इत्यादी विविध बाबींचा विचार करून ते नवीन उत्पादनासाठी विविध घटक एकाच छताखाली एकत्रित करण्यात येतात. म्हणजे आपण दुसरा भाग आपण जर पाहिला यामध्ये, तिसरा भाग आपण जर पाहिला संघटनेच्या बांधणी, या संघटनेच्या बांधणीमध्ये काय सांगितले की हे एक असं कार्य आहे की ज्या कार्यामध्ये विविध घटकांचं संघटन केलं जातं. अनेक जे काही घटक आहेत हे अनेक घटक एकत्रित केले जातात आणि एकत्रित करून ह्यामध्ये 3 स्वरूपाच्या उपयोगिता निर्माण करण्याचा विचार केला जातो. त्यातला एक म्हणजे काय असेल, तर पहिला आहे स्थल उपयोगिता, दुसरा आहे रूप उपयोगिता आणि तिसरा आहे आपण विचार करत असताना काल उपयोगिता असे, किंवा ज्याला आपण समय उपयोगिता असं म्हणतोय. असे 3 उपयोगिता ज्या आहेत त्या या बाबींचा विचार करून ते नवीन उत्पादनासाठी असणारे विविध घटक जे आहेत हे एका छताखाली आणण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे त्याचा एकत्रीकरणाचा प्रयत्न करतात. म्हणून याला काय म्हणलेलं आहे की संघटनेची बांधणी, हे देखील एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर चौथा आहे, त्यापुढचा आहे सर्जनशील कार्य. सर्जनशीलता म्हणजे काय, क्रिएटिव्हिटी. जसं आपण नाविन्यपूर्ण असं बघितलं, इनोव्हेशन बघितलं, त्याच प्रकारे ही एक सर्जनशीलता आहे. सर्जनशीलता म्हणजे काय, ही क्रिएटिव्ह किंवा क्रिएटिव्हिटी जी ॲक्टिव्हिटी आपण ज्याला म्हणतोय, नाविन्यास सर्जनशीलतेचा भक्कम पाठिंबा असणं आवश्यक आहे. आपण ज्यावेळी नवनवीन बाबी शोधणार आहे, अशा बाबी शोधत असताना नवीन कल्पना ज्या आहेत त्या नवीन कल्पना आपण अंमलात आणणं आवश्यक आहे. आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये असणारे विविध कर्मचारी आहेत, या कर्मचाऱ्यामध्ये असणारे जे सुप्त गुण आहेत, या सुप्त गुणाच्या विकासासाठी देखील आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे. म्हणजे सर्जनशीलतेचा वापर करून नवीन उत्पादनाची निर्मिती करून समाजापुढे सादर करणे हे उद्योजकासाठी एक मोठं आव्हान असतं. आणि म्हणूनच सर्जनशीलता उद्योजकतेचा एक आवश्यक भाग आहे. सर्जनशीलता का आवश्यक भाग आहे, कारण ह्या सर्जनशीलतेमध्ये किंवा ह्या सर्जनशीलतेचा क्रिएटिव्हिटीचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे, इनोव्हेशन करायचं आहे. म्हणजे एखादं नवीन उत्पादन जे आहे किंवा उत्पादनाची नवीन पद्धतीचा आपण ज्यावेळी शोध घेतोय, तर हा शोध घेत असताना सर्जनशीलतेचा वापर करणं आवश्यक आहे, एक क्रिएटिव्हिटीचा वापर करणं आवश्यक आहे, की जेणेकरून जास्तीत जास्त ग्राहक वर्ग जो आहे हा आपल्याकडे आकर्षित होईल, जास्तीत जास्त आपल्या वस्तूची विक्री होईल आणि त्यातून एक चांगलं जे काही उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट आपण पूर्ण करू शकू. म्हणून सांगितलेलं आहे की सर्जनशीलता जो आहे हा उद्योजकतेचा एक महत्त्वाचा जो काही भाग आहे हा भाग आपण त्यामध्ये म्हणू शकतोय. त्यानंतर त्या पुढचं आहे 5वं, व्यवस्थापकीय कौशल्य आणि विकास, मॅनेजमेंट स्किल अँड डेव्हलपमेंट. आता आपण विचार करत असताना काही व्यवस्थापकीय कौशल्य जे आहेत हे अंगभूत असणं आवश्यक आहे. काही ठिकाणी विविध स्वरूपाचे प्रशिक्षणाचे कार्यक्रम जे आहेत या कार्यक्रमाद्वारे एक चांगला उद्योजक देखील निर्माण होऊ शकतोय. पण ह्यामध्ये आपण विचार करत असताना ज्या व्यक्तीला एक यशस्वी उद्योजक व्हायचे आहे त्याला फक्त नफ्यापेक्षा काहीतरी नवीन करण्याची आवड असणं आवश्यक आहे. आपण व्यवसाय संस्था सुरू केलेली आहे आणि व्यवसाय संस्था सुरू केल्यानंतर एक आपला उद्देशाने आपण ते संस्था सुरू केली की आपल्याला यातून इतका नफा कमवायचा आहे, आपल्या या गरजा पूर्ण करायच्या आहेत, आपल्याला एवढा पैसा कमवायचा आहे, त्यातून आपल्या व्यवसाय संस्थेचा एवढा आपल्याला विस्तार करायचा आहे, हे सर्व ठरवून आपण ती व्यवसाय संस्था सुरू केलेली आहे. पण एखादा व्यक्ती असा आहे की ज्या व्यक्तीला एक चांगला उद्योजक किंवा यशस्वी उद्योजक जर व्हायचं असेल तर तो होत असताना केवळ नफ्याकडेच लक्ष न देता नफ्यापेक्षा देखील काहीतरी नवीन करण्याची आवड असणं आवश्यक आहे. आणि ही जी आवड आहे ह्या आवडमधलाच एक महत्त्वाचा भाग आपण जर पाहिलं तर त्यामध्ये 2 आहेत. तर एक आहे नेतृत्व. पहिला जो काय भाग आहे तो काय आहे, नेतृत्व आहे आणि नेतृत्वाबरोबर आहे व्यवस्थापकीय कौशल्य. हे त्यातलेच एक महत्त्वाचे पैलू आहेत. म्हणजे नेतृत्वाची आवड असणं आवश्यक आहे, नेतृत्व गुण त्या व्यक्तीच्या अंगी असणं आवश्यक आहे आणि त्यामुळे इतर कौशल्य दुय्यम मानली जाऊ शकतात. म्हणून उद्योजकाकडे नेतृत्व आणि व्यवस्थापनाची क्षमता असणं आवश्यक आहे. आपण विचार करत असताना एकल व्यापारी संस्थेमध्ये व्यवस्थापकीय कौशल्याची कमतरता होती. आपण मोठमोठ्या स्वरूपाच्या कंपन्या आपण जर पाहिल्या तर मोठमोठ्या कंपन्यामध्ये
व्यवस्थापनाची प्रत्येक कृती करण्यासाठी किंवा व्यवस्थापनाची कौशल्य पार पाडण्यासाठी प्रत्येक विभागामध्ये वेगळा व्यक्ती त्यामध्ये काम करत असतोय. तर हा भाग आपण ह्यामध्ये पाहू शकतोय. पण नेतृत्व आणि व्यवस्थापकीय कौशल्य या 2 गुणाला जास्त महत्त्व देणं आवश्यक आहे. इतर जे काही गुण आहेत तर किंवा इतर जे काही कौशल्य आहेत ही कौशल्य दुय्यम त्यामध्ये मानली जाऊ शकतात. त्यानंतर त्यापुढचं आहे कौशल्यपूर्ण व्यवस्थापन. जे काही व्यवस्थापन करायचं आहे हे कसं करायचं आहे तर ते कौशल्यपूर्ण व्यवस्थापन करायचं आहे. म्हणजे स्किलफुल मॅनेजमेंट जे आहे हे स्किलफुल मॅनेजमेंट त्यामध्ये असेल. म्हणजे कोणत्याही उद्योजकतेचे यश हे संघटनेच्या व्यवस्थापनावर अवलंबून असते. व्यावसायिक व्यवस्थापन आणि कुशल व्यवस्थापक यामुळे उद्योजकतेचे कार्य यशस्वी होते. म्हणजे कुठलीही व्यवसाय संस्था आपण जर पाहिली तर ती प्रत्येक व्यवसाय संस्था कशावर अवलंबून आहे तर ती कौशल्यपूर्ण व्यवस्थापनावर अवलंबून आहे. वरती आपण काय पाहिलं तर व्यवस्थापकीय कौशल्य आणि विकास. जर एक चांगला यशस्वी उद्योजक जर व्हायचा असेल तर तुमच्याकडे नेतृत्व गुण असणं आवश्यक आहे, तुमच्याकडे व्यवस्थापकीय कौशल्य असणं आवश्यक आहे. ही दोनच गुण जे आहेत हे खूप महत्त्वाचे मानले जातात. आणि इतर जे काही कौशल्य आहेत ही इतर कौशल्य ही कमी महत्त्वाचे आपण म्हणू शकतो. आणि ही कौशल्यपूर्ण व्यवस्थापन करत असताना हे कौशल्यपूर्ण व्यवस्थापनामध्ये व्यावसायिक व्यवस्थापन आणि कुशल व्यवस्थापन यामुळे उद्योजकाचे जे काही कार्य आहे हे कार्य यामध्ये यशस्वी होऊ शकतं. असा भाग यामध्ये आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यानंतर त्या पुढचं आहे 7वं जोखीम पत्करणे, रिस्क. उद्योजक असेल किंवा व्यवसाय संस्था असेल, नवीन एखादी कंपनी असेल, ही कंपनी सुरू करत असताना नफ्याच्या उद्देशाने जरी केली असेल तर त्या कंपनीमध्ये अनेक स्वरूपाची ज्या जोखीम आहेत ही जोखीम त्यामध्ये पत्करावी लागतात. विविध स्वरूपाची जोखीम त्यामध्ये असतात. ही जोखीम पत्करणं आवश्यक आहे. अनिश्चित जोखीम असं संबोधलं जातं. याचा विमा काढला जात नाही आणि तो मोजताही येत नाही. आता ही जोखीम कशी आहे तर त्या जोखमीच्या बाबतीमध्ये आपण विमा काढू शकतोय का किंवा तो मोजू शकतोय का तर असं त्यामध्ये नाही. ह्या जोखीम कशा आहेत तर अनिश्चित स्वरूपामध्ये आहेत. उद्योजक हा एक असा मध्यस्थ आहे की जो विविध उत्पादनाचे घटक ठरवलेल्या किमतीला विकत घेतो आणि ज्या सेवा न ठरवलेल्या किमतीला विकता येतील हे देखील एक प्रकारचे जोखीम पत्करणारे घटक आहेत. म्हणजे जोखीम पत्करणं म्हणजे काय, जो उद्योजक जो आहे हा उद्योजक एक मध्यस्थ. हा मध्यस्थ काय करतोय की जो विविध उत्पादनाचे जे काही घटक आहेत त्यामध्ये कच्चा माल असेल, कर्मचारी वर्ग असेल, जमिनीचं भाडं असेल, अशा अनेक ज्या काही बाबी आहेत ह्या अनेक ज्या काही बाबी आहेत ह्या अनेक बाबी एक ठरवलेल्या किमतीला विकत घेतो आणि त्यातून एखादी वस्तू निर्माण करतो की जी न ठरवलेल्या किमतीला विकता येईल. हे देखील एक प्रकारची एक महत्त्वाची जोखीम आहे. त्यामुळं उद्योजकचा आपण जर विचार जर केला तर उद्योजकाला ती जी जोखीम आहे ही जोखीम पत्करणं आवश्यक असतं. आणि शेवटचं आहे त्यानंतर रिक्त भरण कार्य. उद्योजकतेचे सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे रिक्त भरण कार्य किंवा उणिवा कमी करणे. उत्पादन कार्यात ज्ञानाच्या ज्या उणिवा असतात त्या दूर करण्याचं कार्य जे हे उद्योजक करत असतो. म्हणजे ज्या ठिकाणी काम करायचं आहे, काम करत असताना त्यामध्ये तांत्रिक ज्ञान असेल, कच्च्या मालाचा अपुरा स्वरूपामध्ये असणारा पुरवठा असेल किंवा इतर अनेक समस्या निर्माण होतील, या प्रत्येक समस्या दूर करण्याचा जो काही प्रयत्न आहे हा प्रयत्न उद्योजकानं करणं आवश्यक आहे. म्हणून त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे तर हे कसलं कार्य आहे तर हे रिक्त भरण कार्य आहे. व्यवसाय संस्थेमध्ये असणाऱ्या ज्या ज्ञानाच्या उणिवा असतील, तांत्रिक स्वरूपाच्या उणिवा असतील, भांडवलाच्या उणिवा असतील, प्रत्यक्ष काम करत असताना कार्यक्षमतेच्या उणिवा असतील, तर ह्या उणिवा दूर करण्याचं जे काही काम आहे हे काम कोण करणार आहे, उद्योजक करणार आहे. तर अशा प्रकारे आपण आज उद्योजकतेच्या विकासाची वैशिष्ट्य आपण पाहिलेत किंवा उद्योजकतेचे जे काही वैशिष्ट्य आहे ती वैशिष्ट्य आपण पाहिलेत. आणि ही वैशिष्ट्य पाहत असताना एकूण 8 पॉईंट आपण अभ्यासलेत. पहिला आहे नाविन्यपूर्ण, त्यानंतर आर्थिक कृती, संघटनेची बांधणी, सर्जनशील कार्य, व्यवस्थापकीय कौशल्य आणि विकास, कौशल्यपूर्ण व्यवस्थापन, जोखीम पत्करणे आणि रिक्त भरण कार्य, अशा 8 घटकांच्याद्वारे आपण ही वैशिष्ट्य जी आहेत ही उद्योजकतेची वैशिष्ट्य ती वैशिष्ट्य आपण अभ्यासलेत. त्यानंतर ह्या पुढचा जो काय तास आहे या पुढच्या तासाला आपण काय करणार आहे, ह्यानंतरचा जो काय भाग आहे म्हणजे उद्योजकतेची विकासाची प्रक्रिया जी आहे यामध्ये 2 महत्त्वाचे जे काही घटक आहेत ते आपल्याला अभ्यासायचे आहेत. ज्यामध्ये प्रशिक्षण असेल, ट्रेनिंग प्रोग्राम असेल आणि EDP असेल, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम, असे 2 घटक आपण पुढच्या तासाला अभ्यासणार आहोत. ओके, थँक्यू.